तुम्हाला मोमोज ट्राय करायचे आहेत का? तेही मैद्याचा वापर न करता. म्हणजे एकदम हेल्दी मोमोज. चला तर मग बनवूयात. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी किसलेला किंवा एकदम बारीक चिरलेला गाजर, 1 वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची, 1 वाटी बारीक चिरलेली पत्ताकोबी आणि यामध्ये 1 तुकडा अद्रक आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या हे दोन्ही बारीक किसून घालायचे आहेत. या सर्व मिश्रणामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे. हे मिश्रण मिक्स करून घेऊया. यामध्ये मीठ यासाठी घालायचे की भाज्यांमध्ये जे पाण्याचे प्रमाण असते ते आपल्याला काढायचे आहे. यामध्ये थोडेसे तेलही घालायचे आहे. याने काय होते की भाज्या पूर्णपणे ड्राय होणार नाहीत. अर्धा तास आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचे आहे. आता एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि अर्धी वाटी पाणी आपल्याला इथे लागणार आहे. परंतु पाणी लगेच आपल्याला यामध्ये घालायचे नाही आहे. लागेल तसे घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ अगदी घट्ट असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पातळ पुऱ्या लाटता येतील. मैद्याचे मोमोज तुम्ही नेहमी खाल्ले असतील ना, मग आता एक वेळेस हे गव्हाच्या पिठाचे मोमोज नक्की ट्राय करून बघा. एकतर हे हेल्दी आहेत आणि अतिशय टेस्टी देखील आहेत. तर आपण हे पीठ मळण्यासाठी अर्धी वाटी पाणी घेतलेलं होतं, त्यातलं थोडंसं पाणी उरलेलं आहे. याला साधारण एक 10 ते 15 मिनिट झाकून ठेवूया. आपल्याला इथे एक स्वच्छ सुती कपडा लागणार आहे. यावरती हे भाज्यांचे मिश्रण घालून गाळून घ्यायचे आहे. या भाज्यांमधले पाणी कशासाठी काढायचे, तर मोमोज खूप गिळगिळ होतील आणि फाटून जातील म्हणून. खूप दाब देऊन सर्व पाणी काढायचे नाही आहे. अगदी हलक्या हाताने दाबायचे आणि जेवढे पाणी निघेल तेवढेच काढायचे आहे. तुम्ही पाहू शकता की यातले सर्व पाणी निघाले आहे, परंतु भाज्यांमध्ये काही प्रमाणात मॉइश्चर आहे, म्हणजे मिश्रण अगदी व्यवस्थित आहे. ही कणिक 15 मिनिट व्यवस्थित भिजू दिली आहे. आता याला 3 ते 4 मिनिट व्यवस्थित असे मळून घेऊया. याचे मी गोळे बनवून घेतलेले आहेत. त्यातील एक गोळा घेऊन पुरीच्या आकाराएवढी किंवा थोड्याशा लहान साईजमध्ये पातळ अशी लाटून घ्यायची आहे. जेवढी जास्त पातळ लाटता येईल तेवढी लाटण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे मोमोजचे आवरण जेवढे ट्रान्सपरंट होतील तेवढे छान लागेल. जाडसर छान नाही लागणार. आपली पुरी व्यवस्थित अशी लाटून झालेली आहे, कुठेही जाडसर दिसत नाही आहे. आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचे आहे. साधारण 1 चमचा मिश्रण यामध्ये भरता येईल. आता प्रश्न पडतो तो मोमोजला शेप कुठला द्यायचा. वेगवेगळ्या शेपमध्ये मोमोज बनवले जातात. त्यातील मला आवडणारा शेप मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. पहिली 1 चिमटी पाडायची आणि त्याच्या पुढे एकावरती एक अशा घड्या पाडत जायच्या आणि मोमो तयार करून घ्यायचा. अगदी सोपी घडी आहे. तुम्ही पण सहज बनवू शकता. हे बघा, याच्या घड्या किती सुंदर दिसत आहेत. आता राहिलेल्या मोमोजला पण शेप देऊन घेऊया. इकडे आपलं पाणी गरम झालेलं आहे. यामध्ये ही मोमोजची प्लेट ठेवूया आणि याला 10 मिनिट वाफवून घेऊया. फार जास्ती वेळ मोमोज वाफवून घ्यायचे नाहीत, नाहीतर ते खायला थोडेसे चिवट लागतात. मोमोज व्यवस्थित वाफलेले आहेत. चला आता सर्व करूयात. अशाच नवनवीन हेल्दी आणि टेस्टी रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.